स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनेलवर। शिवकालीन संपूर्ण इतिहास भाग स्वराज्य स्थापनेची शपथ। राजे या दरोडेखोराला काल रात्रीच्या वेळी पकडले आहे। शिपायाने दोरखंडाने बांधलेल्या एका चोरास राजासमोर उभे केले होते। त्या चोराच्या अंगावर तपकिरी बंडे आणि गुडघ्यापर्यंत धोतर होते। गेरदार मिशेसोबत दाढी सुद्धा वाढलेली होती। त्याचे डोळे लाल भडक आणि टपोरे होते। केस विस्कटलेले होते आणि एका कानात अगदी छोटे गोलाकार सुवर्ण कुंडल होते। शपथ घेऊन सांगतो राजे, मी अट्टल दरोडेखोर नाही, मी साधारण चोर आहे। चोर गयावया करत म्हणाला। चोराला चांगली शिक्षा मिळावी म्हणून एक शिपाई पटकन पुढे येत राजांना सांगू लागला, काल एका म्हाताऱ्याच्या झोपडीत चोरी करताना याला रंग्यात पकडले आहे राजे। आणि याची हिंमत अशी राजे की हा पहारेकऱ्यांना सांगून चोरी करत होता। म्हणत होता, मी चोरी करणार पण तुम्ही मला पकडू शकणारच नाही। आता पकडला गेल्यावर गयावया करत आहे, याला चांगली शिक्षा झालीच पाहिजे। शिपायाचे वाक्य ऐकून राजांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव प्रकटले। त्यांनी त्यांच्या आसनाच्या पायथ्याशी असलेल्या पादपीठावर पाय ठेवला आणि ते म्हणाले, वा, इतके अगम्य साहस, नाव काय तुझे? कर्ण। चोर हळूच फुटफुटला। चोराच्या बोलण्याने महालात उपस्थित असलेल्या मंत्र्यांना सेवकांना अचानक हसू फुटले। राजांच्या सुद्धा चेहऱ्यावर किंचित स्मित हास्य झळकले होते, कारण कर्ण हे नाव दख्खनच्या प्रदेशात त्याने क्वचित ऐकले असेल किंवा नसेलही। त्यात एका चोराचे नाव एका दानशूर व्यक्तीच्या नावावरून ही विसंगती राजांना पचत नव्हती। आमच्या समक्ष येऊन या कर्णाला राजे स्मित आवरत म्हणाले। शिपायाने कर्णाला पकडून राजांच्या आणखी जवळ आणले। राजांनी त्याला संदेहपूर्वक निहाले आणि शिपायांना आज्ञा दिली, या चोराला कैद करा। चोराला दरोडेखोर बनवण्याआधीच रोखलेले बरे। राजांच्या निर्णयाने शिपायांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते। त्यांनी चोराच्या मुसक्या आवळल्या। त्याच्या खांद्यांना घट्ट पकडून ते त्याला ओढत नेऊ लागले। तो चोर गयावया करत होता। राजे, माफी द्या, कृपा करून माफी द्या, मी यानंतर कधी असं दुष्कर्म करणार नाही। मला सुधारण्याची एक संधी द्या राजे। थांबा, राजे ठळक आवाजात म्हणाले। राजांचे शब्द कानावर पडताच शिपाई थांबले। चोराने पटकन वळून जमिनीवर लोटांगण घालत राजांना दंडवत केले आणि तो कंपित ओठाने पुटपुटत होता, तुम्ही महान आहात राजे, कृपा करून मला माफी द्या। राजाने स्मित करत चोराच्या चेहऱ्यावरून नजर काढली आणि ते त्याच्या कुंडलाकडे निरखून पाहत राहिले। त्या चोराच्या कर्णकुंडलावर बाज पक्षाची छोटी आकृती कोरली होती। राजाने एक भोळे उंचावून पाहत स्वतःच्या कोवळ्या दाढीवरून हात फिरवून मंद स्मित केले आणि म्हणाले, यावेळेस माफी दिली जाईल, परंतु पुन्हा असे कार्य केल्यास फक्त शिक्षा मिळेल, हे लक्षात ठेवा। ईश्वराने हातपाय चोरी करण्यास दिले नाहीत। होय राजे, यापुढे कष्ट करेन, शपथ घेऊन सांगतो। हात जोडून चोर म्हणाला, ठीक आहे, सोडा याला। राजाने एक हात हवेत उंचावत शिपायांना इशारा केला। शिपायाने मुक्त केल्यावरही राजांनी आपल्याला ओळखले की नाही या दुविधेत कर्ण तिथेच घुटमत होता। राजांना कसे तरी लक्षात आणून द्यावे या हेतूने त्याने राजांकडे पाहिले। इतक्यात राजे म्हणाले, रात्रीपासून उपाशी असशील, महालात भोजन ग्रहण करून जा। शिवाजी राजांच्या या वाक्याने सदरेवर सगळेच अवाक झाले होते। राजांच्या पुढील वाक्याने तर सगळ्यांना आणखीनच धक्का बसला। राजे म्हणाले, चल, आमच्या देखील भोजनाचा समय झाला आहे, आमच्या सोबतच भोजन ग्रहण कर। राजांचे हे वाक्य सगळ्यांना अनपेक्षित होते। राजे मावळ्यातल्या साथीदारांच्या घरी जाऊन ठेचा भाकरी खात असत, हे सगळ्यांना माहिती होते, परंतु एका चोराला त्यांच्यासोबत महालात भोजनाचा आग्रह करणे हे नवलच होते। चोराने स्मित करून बनावटी अवघडत होकार दिला। राजांनी सुद्धा त्याच्या हास्याला प्रतिसाद देत स्मित केले आणि ते मंत्र्यांना सूचना देऊन सदरेतून निघाले। त्यांच्या पाठोपाठ तो चोरही गेला होता। राजे, तुमच्या सोबत बसून जेवणाची संधी मिळाली हे अहोभाग्य माझं, चोर म्हणाला। भोजन कक्षात राजे जमिनीवर अंथरलेल्या मलमली गालीच्या वर बसून भोजन ग्रहण करत होते। त्यांच्या पुढ्यात चौरंगावर पान टाकले होते। त्यांच्या समोर काही अंतरावर तो चोर जेवत होता। बाजूलाच एका छोट्या आसनावर जिजाऊसाहेब बसल्या होत्या। त्या कधी राजांकडे तर कधी चोराकडे पाहत होत्या आणि गालातल्या गालात हसत होत्या। दास्या जेवण वाढत होत्या। सेवक मात्र अचंबित होते।
ते कापडे पंखा हलवत चोराला निरखून पाहत होते. तुम्ही चोर असून या धरणीसाठी चांगले कार्य करत आहात हे आम्ही ऐकले आहे, म्हणून तुम्हाला क्षमा केली आणि आमच्यासोबत भोजनाचा आग्रह केला. सेवकावर तिरपी नजर फिरवून राजे मुद्दाम म्हणाले, कोणते कार्य? राजांच्या बोलण्याचा अर्थ न उमगल्याने चोराने विचारले, वटवृक्षारोपणाचे. घास तोंडात टाकण्याआधी राजे म्हणाले. जिजाऊ साहेबांना मात्र दोघांच्या संभाषणाची गंमत वाटत होती. त्या पदराआड तोंड लपवून हसत होत्या. होय राजे, त्याचं काय आहे की डोंगरावर वणवा पेटल्याने डोंगर ओस पडला होता म्हणून वृक्षारोपण केलं. पण राजे, झाडं आता फार झपाट्यानं वाढत आहेत. चोराने आता राजांचे बोलणे सावरून घेत म्हटले होते, बरे आहे, खत पाणी नीट घालत राहा आणि उत्तम खत वापरा. काय मदत हवी असल्यास आम्हाला कळवा. राजे म्हणाले. राजांचे आणि त्या चोराचे संभाषण वेगळ्या अर्थाने सुरू होते. सेवकांना ते कळू नये म्हणून सांकेतिक भाषेत ते बोलत होते. होय राजे, पण सध्या त्या वृक्षांना सांभाळण्याची जबाबदारी मी माझ्या एका साथीदारावर टाकत आहे. पापडाचा एक तुकडा तोंडात टाकत चोर म्हणाला. का? राजाने त्वरित विचारले. मला जरा सासरवाडीला जायचं आहे, चोराने सांगितले. कोणत्या? पहिल्या पत्नीच्या माहेरी की दुसऱ्या? राजाने हसत विचारले. पहिल्याच. जवळच आहे तिचं माहेर. सासरे बुवांचा मोठा कट आहे. म्हटलं जरा जाऊन पाहू. चोर उत्तरला. जिजाऊंना आता हसू आवरणे शक्य होत नव्हते. त्यांनी पटकन सेवकांना बाहेर जाण्याची आज्ञा दिली. सेवक बाहेर गेल्यावर त्या मोकळेपणाने हसू लागल्या आणि उठून चोराचा कान पकडत म्हणाल्या, दौलतराव, सासरची जास्त ओढ लागली आहे वाटते. मासाहेब, आमचं सासर म्हणजे माहीत आहे, विजापूर आणि आग्रा. जिजाऊ साहेब त्यांच्या आसनावर पुन्हा बसत म्हणाल्या. शिवबा आणि नाईक हसू लागले. राजांपर्यंत पोहोचण्यासाठी नाईकांनी मुद्दाम पहारेकऱ्यांकडून स्वतःला पकडून घेतले होते. काय झाले नाईक? विजापूरची मोहीम का घेतलीत? काही आले आहे का कानावर? राजाने आता स्पष्टपणे विचारले. हो राजे, दादोजींनी बाजी घोरपडेशी तह करून त्याचं आक्रमण परतवलं, पण नंतर तुम्ही पुणे प्रदेशावर पकड बनवली. आता आदिलशहाला पूर्ण खात्री झाली आहे की तुम्ही पुणे जहागिरीचा विस्तार करून आदिलशाही विरुद्ध बंड करणार आहात. त्यामुळं विजापूरच्या दरबारात पुण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काहीतरी योजलं जात आहे. या बातमीचा विस्तार जाणून घ्यायचा आहे आणि आदिलशाही दरबारात आपले आणखी हेर स्थापित करण्यासाठी जायचं आहे. नाईकाने त्यांचे नियोजन सांगितले. ठीक आहे नाईक, आता आपण श्री गणेशा करायचा. आदिलशाही आक्रमक होण्याआधी आपण आक्रमक होऊ. उद्या रायरेश्वराची जत्रा आहे, तिथे आपण श्रीफळ वाढवून आशीर्वाद घेऊ. मग तुम्ही विजापूरसाठी निघा. राजांच्या नजरेत ठाम निश्चय दिसत होता. जशी आज्ञा राजे, नाईक म्हणाले. दादोजींच्या निधनामुळे आपल्या पाठीशी असलेला मोठा अनुभव कमी झाला आहे, पण शिवबा, आपण घेतलेले आक्रमक धोरण अगदी योग्य आहे. कोंढाण्यावरची दादोजींची जागा दुसरी कोणी आदिलशाही किल्लेदार घेण्याआधी आपण ताबा घ्यावा. जिजाऊंनी सुद्धा राजांच्या धोरणाला पाठिंबा दिला. नुसता कोंढाणाच नाही मातोश्री, तोरणा आणि पुरंदर सुद्धा हातात घेता येतील. राजांनी जिजाऊंना सांगितले. हो, आदिलशहाकडून दुर्लक्षित असलेले किल्ले लवकरात लवकर ताब्यात घ्यावेत आणि आता असे महालात वास्तव्य करणे घातक होईल. त्यापेक्षा राजगडावर वास्तव्य करावे, जिजाऊने सुचवले. होय मासाहेब, राजांनी सहमती दर्शवली. स्वराज्याची खरी गौडदौड आता सुरू होणार होती, कारण दख्खनच्या सूर्याने आता त्याचे तेज प्रखर करण्यास सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे आपल्या मोजक्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या पठारावर पोहोचले होते. आज सगळ्या सवंगड्यांचा उत्साह उच्च कोटीला पोहोचला होता, कारण शिवबाने बालपणापासून त्यांना दाखवलेल्या त्यांच्या स्वप्नातल्या स्वराज्याच्या दिशेने त्यांनी प्रत्यक्ष पाऊल उचललेले होते. आतापर्यंत पुणे जहागिरी सांभाळणाऱ्या शिवाजीराजाने महान स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्याचे ठरवले होते. शिवाजीराजे आणि सवंगडी रायरेश्वर पठारावर असलेल्या महादेव मंदिराजवळ आले, तेव्हा आसपासच्या गावखेड्यांतील ग्रामस्थ राजांच्या दर्शनाला उपस्थित झाले होते. ते राजांसमोर त्यांचे दुःख सांगत होते. आदिलशाही वतनदार त्यांना किती पीडा देतात याचे वर्णन करत होते. ते ऐकताना राजांसमवेत सगळ्यांचे हृदय विचलित झाले होते. राजांनी सगळ्या ग्रामस्थांना आश्वासन दिले. स्वराज्य तुमचे असेल, प्रत्येकाचे असेल, कायदा प्रत्येकासाठी असेल, कोणी कोणावर अत्याचार करणार नाही. स्वराज्य म्हणजे प्रभू रामाचे राज्य असेल.
तुम्ही प्रत्येकजण शिवाजी भोसले आहात असे समजूनच स्वराज्यासाठी झुंज द्या, मग बघा एक दिवस मोगल आणि आदिलशाही सारख्या परकीय शासकांचा या भूमीवरून कसा नायनाट होईल. राजांच्या शब्दाने ग्रामस्थ प्रेरित झाले होते. त्यांनी हर हर महादेवाचा जयघोष करत शिवाजी राजांचा जय जयकार केला. ग्रामस्थांचे अभिवादन स्वीकारून राजे शिवालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. त्यांनी पाहिले शिवालय आधीच सुशोभित करण्यात आले होते. तानाजी सूर्यजी आणि रायरेश्वराच्या जवळच असलेल्या कोंढावळे गावच्या त्यांच्या एका साथीदाराने आधी सर्व तयारी करून ठेवली होती. राजांसोबत असलेल्या त्यांच्या साथीदारांमध्ये नाईक सुद्धा होते. ते आज सरदाराच्या वेशात आले होते. त्यांची दाढी वाढली होती. मिशांचा घेर मोठाच होता. डोक्यावर पगडी होते. अंगात केशरी अंगरखा पेहरला होता. त्यावर सोनेरी ठिपके होते. कमरेत शेला आणि शेल्यात कट्यार लपवली होती. पायात तंग पायजमा होता. त्यांच्याकडे पाहून शोभा राजांच्या सवंगड्यांना सुद्धा प्रश्न पडला होता की हा मनुष्य कोण असावा. नाईक या वेशात आधीच्या दौलतरावासारखे अजिबातच दिसत नव्हते. तानाजीने मात्र त्यांना ओळखले होते. तरी तो संभ्रमात होता. राजांनी सवंगड्यांना नाईकांची ओळख करून दिली. ते म्हणाले, यांना ओळखलत का? सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त प्रश्नचिन्ह होते. ज्या सवंगड्यांसमोर राजे पहिल्यांदा नाईकांना भेटले होते ते सुद्धा नाईकांना ओळखू शकत नव्हते. नाईकांच्या वेषांतरण कौशल्याचे हे प्रमाण होते. हे दौलतराव आहेत. आठवते का तुम्हाला? लांडग्यांच्या जास्त जास्त शेपट्या आणून देणारा एकमेव वीर. राजांनी नाईकांच्या खांद्यावर हात ठेवून सहकार्याने सांगितले. मग इतके दिवस कुठे होते हे दौलतराव? नारायणरावाने विचारले. नारायणरावाच्या या प्रश्नाने राजे नाईकांकडे पाहून हसले. ज्या दिवशी नाईक फकीराच्या वेशात लाल महालात आले होते त्या दिवशी नारायणरावने नाईकांचा गळा आपल्या भारी भक्कम हाताने आवळला होता. राजांना तो प्रसंग ऐकल्याचे पटकन आठवले. ते सुद्धा नाईकांना नारायणाने ओळखले नव्हते. राजांना नाईकांचा अभिमान वाटत होता. राजांचे हास्य त्या अभिमानाने आणखी खुलले आणि ते बोलू लागले. दौलतराव दक्षिणेत एका वतनदाराच्या पदरी नोकरी करत होते, पण आता ते आपल्या स्वराज्यासाठी कर्तव्य बजावतील. हे उत्तम. देर आहे दुरुस्त आहे. कोंडाजी दौलतरावांची पाठ थोपटत म्हणाले. इतक्यात शिवालयाच्या गाभाऱ्यात मोठ्याने शंखनाद झाला. पुजाऱ्यांनी अभिषेकाची सर्व तयारी केली होती. सूर्यजी मालुसरेने राजांना गाभाऱ्यात येण्याची विनंती केली. तसे राजे आणि त्यांचे सर्व साथीदार गाभाऱ्यात गेले. महादेवाच्या मंत्रांनी गाभारा घुमत होता. शिवाजीराजे शिवलिंगासमोर बसले होते. ते पुजाऱ्यांच्या सूचनेनुसार विधिवत शिवलिंगावर अभिषेक करत होते. प्रथम जलाभिषेक करण्यात आला होता. मग दह्याचा अभिषेक करण्यात आला. घृताभिषेक, गंधाभिषेक आणि पंचामृताभिषेकानंतर राजांनी कमरेवरच्या म्यानेतून त्यांची प्रिय तलवार बाहेर काढली आणि शिवलिंगासमोर ठेवली. राजे नतमस्तक होत हात जोडून पुटपुटले. हे महादेवा, मातृभूमीच्या संरक्षणासाठी ही तलवार मुठीत घेणार आहोत. तुझा आशीर्वाद पाठीशी असू देत. मग राजांनी तलवार उचलून कपाळावर टेकवली आणि सवंगड्यावर दृष्टी टाकली. ते सगळ्यांना उद्देशून बोलू लागले. मित्र हो, शंभूदेवाच्या समक्ष आम्ही वचन घेतो. आमच्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी आम्ही नेहमी वचनबद्ध असू. स्वराज्याच्या कार्याव्यतिरिक्त आमच्या प्रथम स्थानी कोणतेही कार्य नसेल. स्वराज्य व्यतिरिक्त आमची कोणतीही वैयक्तिक महत्वाकांक्षा नसेल. आमचे आयुष्य आम्ही प्रभू शिवाच्या साक्षीने स्वराज्याला अर्पण करत आहोत. असे म्हणत शिवाजी राजांनी उजव्या अंगठ्याला तलवारीवर धरले. धारदार तलवारीच्या निव्वळ स्पर्शाने राजांच्या अंगठ्यातून रक्ताचे थेंब टपकू लागले. शिवलिंगावर राजांच्या रक्ताचा अभिषेक होत होता. राजांप्रमाणेच त्यांच्या सर्व साथीदारांनीही शिवलिंगावर रक्ताभिषेक करून त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षांचा त्याग केला आणि स्वराज्याचे हित जोपासण्याची शपथ घेतली.